आणि यानंतरची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून क्लोरीन गॅस लीक झालाय। 200 मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आलेला आहे। 40 पेक्षा जास्त रहिवाशांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे। स्थानिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने उपचार सुरू करण्यात आलेत। एनडीआरएफची टीम देखील परिसरात दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, अत्यंत घातक असा क्लोरीन गॅस लीक झालेला आहे। काय खबरदारी घेतली जाते? स्थानिकांच्या काळजीसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत? 3 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे। नागपूरच्या गोधनी नगर परिषदच्या वॉटर ट्रीटमेंट सेंटरला ही घटना घडलेली आहे। तिथनं जे युनिट होतं त्या युनिटमधनं क्लोरीन गॅस लीक झाल्याची प्राथमिक माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांना मिळाली। मात्र हळूहळू ती गॅस परिसरामध्ये पसरल्यामुळे स्थानिकांना श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर तात्काळ प्रशासनाने सर्व नागरिकांना तिथनं रुग्णालयामध्ये हलवलं। सोबतच 200 मीटरचा संपूर्ण परिसर हा खाली केलेला आहे। आता परिस्थिती पूर्णतः नियंत्रणामध्ये आहे। गोधनी ही आता नगर परिषद झालेली आहे। मात्र अधिक जेव्हा ग्रामपंचायत असताना हे युनिट तिथे तयार करण्यात आलेलं होतं। मात्र ज्या प्रकारची ही घटना घडली त्यामुळे सध्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। पण मात्र प्रशासनाकडून सांगितलं जात आहे की घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। जिथनं क्लोरीन गॅस लिकेज होत होती तिथनं स्विच बंद करण्यात आलेला आहे। मात्र परिसरामध्ये अजूनही क्लोरीन गॅस असल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, ज्या रुग्णांना, ज्या स्थानिकांना उलट्या, मळमळ असा त्रास व्हायला लागलेला होता, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरीन गॅसची गळती झाली आहे। 200 मीटर पर्यंतचा परिसर हा रिकामा करण्यात आलेला आहे। 40 पेक्षा जास्त रहिवाशांना रुग्णालयात दाखल केलेला आहे। एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे आणि सध्या बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। एक मारुती आली आणि 5-6 पोरं आली। स्टार्टिंगचं काम पोलीसवाल्याचं होतं अंदर आहे असं. हे नाही त्यांनी माहीत पाहिजे.